पाहायला मिळतात. एका बाजूला जय हनुमान सरवली तर दुसऱ्या बाजूला एजी स्पोर्ट निंबोली हा संघ पाहायला मिळतोय. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं पाहायला मिळतोय एजी स्पोर्ट निंबोली संघाने आणि फलंदाजीचे प्राचारण केलेलं आहे जय हनुमान सरवली संघास. प्रथम गोलंदाजीची धुरा जी आपण पाहतोय सीताराम गुलवी यांच्या खांद्यावरती संजय आणि रवींद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतो. चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथं मात्र यशस्वी होतोय. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण थ्रो ही चांगला कलेक्शन ही चांगला पाहायला मिळाला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली पाहायला मिळाली. एकंदरीत या चेंडूवरती क्रिकेटचं सौंदर्य झळकताना आपल्याला पाहायला मिळालं. अशीच कामगिरी मित्र हो करायला हवी आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळ करता खास करून क्रिकेटचा, तर सर्व संघांची कनेक्टिव्हिटी एकमेकाला प्रोत्साहित करणं गरजेचं असतं. खास करून यष्टीरक्षकाने पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॅटची कडा इथं मात्र मिसफील्ड. चेंडू थांबत नाही, जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निश्चितच आपण आताचा प्रशंसा केली, परंतु क्रिकेटचा जो खेळ आहे ना तो अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कुठल्या एका संघाच्या बाजूने आपण जर बोलास गेलो तर निश्चितच त्याचा पलटवार नेहमीच पाहायला मिळतंय. चर्चा चालू होती क्षेत्ररक्षणाची, चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत होतं एजी स्पोर्ट निंबोली, परंतु तत्क्षणी लगेच दुसऱ्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस स्लोअरचा मारा पाहायला मिळाला. चेंडूला थोडीशी उसली करून दिली आणि आपण पाहिलं तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क घडून आला नाहीये. असे चेंडूची हाताळणी आपण ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये लेदर क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक ओव्हरमध्ये या चेंडूची निश्चित हाताळणी करतायत. तसाच चेंडू आपल्याला इथं पाहायला मिळाला होता बाउन्सरचा मारा. या वेळेस मात्र परफेक्ट लाईन पिक केली. चेंडूला भिडकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. पतळा तोड षटकार. निश्चितच आपण पाहिलं रिप्ले मध्ये कशा प्रकारे शॉर्ट पिच डिलिव्हरी हाताळली होती आणि पूर्णपणे जागा बनवली. बॅट वरती चेंडू घेतला आणि भिडकावून दिलं 6 धावांसाठी. धावसंख्या या 6 धावेने पुढे सरकते. धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. एक चांगली दमदार सुरुवात मी तर म्हणेन पाहायला मिळते जय हनुमान सरवली संघाची. यावेळेस बिग हिट अजून एक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथेही उचली देताना पाहायला मिळत होता आणि जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीत. बॅटवरती घेता आलं नाही. या परिणाम स्वरूप निर्धाव राहतो चेंडू. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पाहूया या वेळेस अप्रतिम चेंडू खोलवर टप्प्यात आपल्याला पाहायला मिळाला होता. यॉर्कर लेनचा चेंडू पूर्णपणे बीट झाले आणि चेंडू मात्र निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे या चेंडूवरती. षटक क्रमांक समाप्त होतो. पहिलं एक षटकार आणि एक चौकार लागूनही आपण पाहू शकता 11 धावांवरती थांबवलंय स्कोर कार्ड जय हनुमान सरवली संघाचा. षटक क्रमांक दुसरं कुठला गोलंदाज येतोय पाण्यासारखं राहील आणि मित्र म्हणेन जय हनुमान सरवली संघास जास्त धाबा जमा कराव्या लागतील, कारण आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाबा कुटण्याचा जो मानस आहे तो म्हणजे एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे आहे. म्हणजे आपण पाहू शकता कशा प्रकारे खोलवरची फलंदाजी त्यांच्याकडे पाहायला मिळते. खास करून विजय गुलवी असेल, सुनील गुलवी असेल, राम गुलवी आणि मधल्या फलीमध्ये आपण जर विचार केला तर शाही सारखा एक फलंदाज आहे, रमेश आहे. म्हणजे भरपूर खोलवरची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर पाण्यासारखं राहील की इथनं कशा प्रकारे खेळ पाहायला मिळते. राम गुलवी तयार होते यावेळेस.
यावेळेस चेंडूवरती प्रहार, चेंडू मात्र जाईल सीमारशे बाहेर. 6 धावांसाठी. तर षटकार येतोय. षटकारच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 17 धावा. पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये 3 सामन्यांमध्ये धावा बनत नव्हत्या. त्यानंतर मात्र आपण पाहतोय धावा ज्या बनायला सुरुवात झाल्या, इथं मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं तर खूप धावा बनतायत. कोपर आणि निंबोली संघामध्ये 66 धावा बनल्या होत्या. त्यानंतर ठाकूरपाडा सरवली मध्ये 61 धावा. इथं मात्र पाहू शकता चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जपावताय, चुकी पाहायला मिळतंय आणि या वेळेस चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. चौकार. चार धावाने धावसंख्या आपण पाहू शकता 21 धावांवरती स्कोअर कार्ड पोहोचते. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती मात्र राम यास विचार करायला लावलेला आहे. कशा प्रकारे चेंडू हाताळू, कुठे चेंडू हाताळू, हा मात्र चिंतेचं वातावरण डोक्यावरती गरगरतय. या वेळेस अतिशय खणखर फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होत असताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं ना आपल्या संघासाठी. निश्चित मी म्हणेन की 2 धावा वाचवलेला पाहायला मिळतंय. नाही नाही, 2 धावा आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच प्रशंसा करावी लागेल. अंतिम क्षणापर्यंत खूप चांगली क्षेत्ररक्षणामध्ये नजर ठेवली आणि अनंत याने मी तर म्हणेन संघासाठी 2 धावा निश्चित वाचवल्यात. फटका खूप चांगल्या पद्धतीचा सजवला होता. कडक फटका मारलेला होता. या वेळेस अजून एक चांगला फटका टोललेला आहे ऑफसाईडच्या दिशेने. त्याहून अधिक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रवींद्र यांच्या माध्यमातून 1 धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये आपण धावा 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 पाहायला मिळते. या वेळेस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. पाहू शकता आपण 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहूया काय घडतंय. यास 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग द बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. राम मात्र गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 15 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. 1 षटकारने 1 चौकार लगावलाय. बाकी सर्व चेंडूवरती एक चांगले फटकेही पाहायला मिळाले. या वेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताळताना पाहायला मिळत आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये कॅचआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत आहे.
निश्चितच आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला ना, धावसंख्या धावफलकावरती 26 आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. किती धावा जमा करेल ह्याकडे पाहायला लागेल. सुनील यावेळेस आपण पाहू शकता मिस टाइम फटका होता, परंतु सेफ लँडिंग होते. शाही जोपर्यंत चेंडूला फेक करतोय, एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने धावसंख्या 27 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. षटक क्रमांक 30 आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील गुलवी यांच्या माध्यमातून छोटंसं रनअप आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या इथे मात्र आज संघाला गरज आहे कमबॅक करण्याची. पाहूया शॉर्ट पिच डिलिव्हरी आता आली होती, चेंडूला टर्न केला. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू मात्र थांबत नाही, जातोय सी मारायच्या बाहेर, गॅप मधून ट्रॅव्हल्स होतय, चौकार. एकतीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जातोय 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 सी बारशे बार, षटकार. पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस आपण पाहू शकता लेग साइडच्या दिशेने इथं मात्र मिस फील पाहायला मिळतंय. कमबॅक चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय आणि या 2 धावेने धावसंख्या 39 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. या वेळेस मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे, चेंडू सेफ लँडिंग होते आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या ओव्हरमध्ये ही धावा बनल्या जात आहेत, खूप पाहायला मिळतंय. 41 धावा धावफलकावरती लागताना दिसतात. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती आहे आणि आपण पाहू शकता धावा बनत नाही तर धावा वाहत आहेत. पहिल्या मॅच मध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाने धावा ज्या बनवल्या होत्या, इथं मात्र तेवढ्या धावा चेसिंगला येतात का हे पाण्यासारखं राहील. चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 42 या आकड्यावरती पाहायला मिळते. तीन षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 42 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सीताराम यांनी आपण जर पाहिलं तर चौकार षटकार लागून 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर राम यांच्या गोलंदाजीवरती 15 धावा खर्च केल्या आणि इथं मात्र सुनील यांच्या गोलंदाजीवरती 16 धावा खर्च केल्या. अंतिम षटक हाणामारीचं षटक, शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय विजय गुलवी येतोय. पाहण्यासारखं राहील की विजय गुलवी या धावा कशा प्रकारे रोखतोय, कारण आतापर्यंत जर विचार केला तर खूप धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 42 धावा या फॉर्मॅटमध्ये आपण जर विचार केला तर 40+ ही धावसंख्या चांगली मानली जाते. परंतु इथनं मात्र पाहूया कशा प्रकारे धावा जमा करेल, कारण 50 पर्यंत जरी धावा असल्या तरी त्या चेस करण्याची ताकद मात्र एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे आहे आणि 50 क्रॉस जर झाली तर निश्चितच त्या धावा कुठेतरी फायदेशीर ठरतील आणि प्लस मध्ये ठरतील. गावदेवी वेले संघाने आपण उपस्थित राहायचं आहे. आजच्या दिवसातून जो क्वालिफाय होईल या ग्राउंडवरती तो मात्र थेट फायनल मध्ये पोहोचेल. हे डबल धमाका आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण 3 दिवसाचा शेड्यूल मधील आपण जर विचार केला तर 2 दिवस खेळवला गेला हा एक्स्ट्रा ग्राउंड आणि लकी ड्रॉ काढण्यात आला आणि लकी ड्रॉ मध्ये ह्या ग्राउंडची चिठ्ठी निघाली म्हणजेच या ग्राउंड मधून जो संघ क्वालिफाय होईल तो संघ मात्र डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश करेल. या वेळेस चांगला चेंडू अप्रतिम अप्रतिम वाखाण्याजोगे चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे चकित होऊन बसले फलंदाज जितेंद्र. गोलंदाज टर्न होतय. या वेळेस आपण पाहू शकता बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु डाबेस्टी सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. इथं मात्र खराब लाईन पाहायला मिळाली. वेग देण्याचा प्रयत्न होता वेग परिवर्तनचा विषय पाहायला मिळाला परंतु वेगावरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही. या परिणाम स्वरूप फाईटच्या स्वरूपाने घोषित केला जातोय. या वेळेस कनेक्ट चांगल्या पद्धतीने झालेला आहे. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल्स होते. एका टप्प्याने सीमारेषा बाहेर जातोय चौकारासाठी. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा बाहेर चौकार. या वेळेस चेंडू पाहूया जातोय 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 आणि सीमारेषा बाहेर येतोय षटकार. इथे मात्र पाहू शकता आपण 57 धावफलकावरती पाहायला मिळत आहे. या वेळेसही पाहू शकता आपण चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. अजून एक येतोय चौकार. धावसंख्या होती ती 61. निश्चित या स्पर्धेचा हाय स्कोर जर पाहिला तर 66 धावांचा आहे. त्या रेकॉर्डची बरोबरी होते का हे पाहण्यासारखं राहील. या पारीतील अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी गोलंदाज टर्न होत आहे. स्लोअरचा मारा इथं मात्र पाहू शकताय स्वेडच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते सीमारेषे बाहेर. या 4 धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 65 धावा ऑन द बोर्ड आणि 66 धावांचं लक्ष विजयासाठी एजी स्पोर्ट निंबोली संघासमोर.
66 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला एजी स्पोर्ट निंबोली संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय गुलवी आणि सीताराम गुलवी ही पाहायला मिळते. तर संजय स्ट्रायकर गोलंदाज फ्रंट लाईनच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान सरवली संघाच्या माध्यमातून. तर पंचांचा इशारा येतोय आणि इथं मात्र खेळाला होते सुरुवात. 66 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल हे पाहण्यासारखं राहील. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया काय घडतंय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईट चिकून केली जाते. अपील जरूर केला होता परंतु अपीलचा कुठल्या प्रकारे असर नाहीये पंचांवरती. वाईट घोषित केला अवंतरच्या स्वरूपाने ही एक धाव अर्जित केली जाते. क्षमता आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे या धावाचा पाठलाग करण्याची परंतु गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. टर्न होते गोलंदाज शॉर्ट पिच डिलिव्हरी पुरेपूर फायदा उचलतोय. चेंडूला भिडकावून दिलं स्क्वेअरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारशी बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार. धावसंख्या होते 5. 66 धावांचं लक्ष आहे. 16-17च्या सरासरीने धावा जमा करायच्या धावफलकावरती म्हणजेच 2 फटके मोठे येणं गरजेचं आहे प्रति ओव्हर मध्ये. पहिला तर आलेला आहे पाहूया इथनं पुढं अजून एक येतो का. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीची करून देतोय नेहमीच विजय गुलवी आणि तिथनं मात्र फिनिश करण्यासाठी राम गुलवे असेल सुनील गुलवी यांची योगदान चांगलं असतं. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पाहूया काय घडतंय. डायरेक्ट हिट जर झाला असता तर चित्र काही वेगळं पाहायला मिळालं होतं. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. धोकादायक रन आपल्याला पाहायला मिळत होता. काही आवश्यकता होती का याकडे मात्र प्रेक्षकांचं खास करून डगआउट मध्ये विचार केला जाईल. रन येणं गरजेचं आहे. या वेळेस पाहूया सीताराम गुलवी येतोय स्ट्राईक वरती. या खेळाडूकडे सुद्धा चौकार मारण्याची खूप चांगली कला आहे आणि पॉवर प्ले मध्ये ती कला नेहमीच दाखवत असतोय. आज या ठिकाणी कशा प्रकारे करतो पाहूया कारण भलं मोठं आव्हान आहे ना त्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारची खेळी करणं गरजेचं आहे. शॉर्टफिट डिलिव्हरी होती. टॅप करण्याचा प्रयत्न मात्र थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅपल्स होते. पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. चांगला चेंडू खेळून काढण्यासाठी हाताळला गेला होता परंतु एकच धाव मिळते. एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचताना दिसते. इथं मात्र उर्वरित चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका आला तर ज्या आवश्यक जी रनरेट आहे तो मात्र इथं 7 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस टाइम फटका आहे. शत्रशिक झपातोय पाहूया परंतु नॉर्मल लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचते. यावेळेस चेंडूला भिडकावून दिलेला आहे. चेंडू मात्र जातोय सीमारशे बाहेर चौकारासाठी. निश्चितच आपण पाहतोय 16.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या आहेत. इथं मात्र आपण पाहतोय पहिल्या ओव्हर मध्ये खेळ चालू आहे आणि 13 धावा इथं मात्र आलेल्या पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. शेवटचा चेंडू या ओव्हर मध्ये आहे आणि इथनं जर या चेंडूवरती मोठा फटका जर आला तर निश्चित जी आवश्यक धाव फलक आहे तो मात्र सजवताना पाहायला मिळेल एजी स्पोर्ट निंबोली संघ.
जी क्षमता आहे ती क्षमता दर्शवत असताना फलंदाज विजय गुलवी आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. हवा तिथं मारा असं सूत्र आहे. पाहूया त्याचा उपयोग करतो की काय. या वेळेस पाहू शकता आपण चेंडू जातोय 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 सीमारशे बाहेर षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर एजी स्पोर्ट निंबोली संघाचे 19 धावा 10 फलकावरती लागताना दिसत आहेत. एक चांगली दमदार सुरुवात करून दिली ओव्हरच्या सुरुवातीला आणि अंतिम चेंडूवरती बिग हिट आपल्याला पाहायला मिळाला. खूप लांब पल्ल्याचा एक मोठा फटका षटकार. जी गरज होती धावांची ती गरज मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतोय. विजय एक षटकार आणि 2 चौकारच्या सहाय्याने आपण पाहू शकता 16 धावांवरती खेळतोय. इथनं मात्र 18 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. म्हणजेच 16च्या सरासरीने तर मात्र धावा जमा करावे लागतील. यास तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल यावेळेस सुनील म्हात्रे सर यांना. राजू चव्हाण खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेसाठी. आपण पाहतोय सकाळपासून पूर्ण ग्राउंड ची जी जिम्मेदारी आहे ती आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि कमी तिथं आम्हीची भूमिका नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्लोअरचा मारा चेंडू हवेमध्ये उडवलाय. पाहूया इथं मात्र आपण पाहू शकता 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा नि धावफलक इथं मात्र पाहायला मिळते आपल्याला. 21 धावांवरती पोहोचतोय. या वेळेस आपण पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला जातोय. पूर्णपणे बीट होत आहे. फलंदाज निर्धावची सांगता होते या चेंडू मागे. धावसंख्येवरती नजर टाकली तर 21 धावा आहेत. खूप चांगल्या धावा पहिल्याच ओव्हर मध्ये जमा केलेल्या आहेत. या वेळेस आपण पाहू शकता उजवेष्टी सोडून जाते. चेंडू मात्र वाईट घोषित केला जातोय. विजय गुलवे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय. सीताराम गुलवे यास फक्त 1 रन काढून चान्स द्यायला हवी आहे कारण भलं मोठं आव्हान आहे. आणि एका बाजूला जर विचार केला तर गोलंदाज खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. इथं मात्र थोडासा स्क्वेअर मार आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक चेंज करू देत नाहीये. पाहूया काय घडतंय. ह्या वेळेस आपण पाहू शकता अप्रतिम बॅकफुटवर जाऊन फ्रंट फुटला मारण्याचा प्रयत्न परंतु इथं फसला गेला. निर्धाव राहतो चेंडू. इथं मात्र आपण पाहू शकता पूर्णपणे बीट होते सीताराम. या वेळेसही पाहू शकता अप्रतिम चेंडू हाताला जातोय. हाही चेंडू राहतोय निर्धाव. इथं मात्र आपण पाहू शकता असे निर्धाव चेंडू आपल्या संघासाठी निश्चित घातक ठरतील कारण आतापर्यंत 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपाने खेळून काढलेले आहेत. इथं मात्र पाहू शकता आपण धाव घेतली नाहीये.
धावसंख्या आपण पाहू शकता 22 धावा धावफलकावरती अजूनही 44 धावांची गरज आहे आणि आपण जर विचार केला तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी कबीर यांची पाहिली, पूर्णपणे खेळून दिलं फलंदाज सीताराम गुलवी यास पाहायला गेले तर. निश्चित या ओव्हरमध्ये जर तुम्ही 10 धावा जरी जमा केल्या असत्या तरी तुम्ही मॅचमध्ये बनून राहिला असता. इथं मात्र प्रति षटकामध्ये 22 धावांची गरज आहे विजयासाठी. 2 षटकामध्ये 22 धावा जमा केल्या आणि आता इथं मात्र प्रत्येक षटकामागे तुम्हाला 22 धावा जमा कराव्या लागतील. दुसरं जे षटक होतं कबीर यांचं ते मात्र कुठेतरी निर्णायक षटक मानलं जाईल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. इथं पाहूया पंच काय इशारा करतायत आणि यास वाईटच्या स्वरूपाने दिला जातोय. अतिशय वेगवान चेंडू हाताळला होता परंतु डावेष्टी सोडून जाणारा बॅटचा जर संपर्क साधला असता तर निश्चित चेंडू मात्र सीमारेषेबाहेर पाहायला मिळालं असते. एवढ्या वेगाने मात्र बॅट फिरवली होती. यावेळेस अजून एक त्याच रिझन मध्ये टाकण्यात आलेला चेंडू पाहतोय आपण वाईटच्या स्वरूपाने. वाईटचा मारा भरपूर पाहायला मिळतो आजच्या दिवसामधून. सर्वच गोलंदाजांचा विचार केला तर या ओव्हरमध्ये सुद्धा 2 वाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. 24 धाबा धावफलकावरती लागताना दिसतात. अजूनही 42 धाबांचं लक्ष आहे. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताला जातोय. इथं मात्र निर्धाव येतोय. शेवटच्या ओव्हरला जरी 17-18 पर्यंत 19 पर्यंत जरी धावा असल्या तरी पण काढण्याची क्षमता आहे एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे, परंतु इथनं मात्र त्या धावा बनवाव्या लागतील. खास करून विचार केला तर विजयास. यावेळेस चेंडूवरती प्रहार झालेला आहे. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. इथं मात्र पाहू शकता आपण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच रन मिळते. एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकता 25 धावा धावफलकावरती. इथं मात्र आव्हान जे आहे ते खूप कठीण होत चाललेलं आहे. मोठा फटका येत नाहीये आणि एका बाजूला सीताराम गुलवी हे बाद होण्याच्या तयारीमध्ये परंतु बाद करत नाहीयेत. नऊ चेंडू आणि 41 धाबांची गरज आहे. 9 चेंडू 41 धाबा. या वेळेस पाहू शकता कशा प्रकारे शॉटला बनवलाय. भिडकावून दिले मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा एक असा खेळाडू आहे जो सामन्याचं चित्र मात्र पलटी करू शकतोय, परंतु इथनं जर विचार केला तर अजूनही भरपूर धावा धावफलकावरती जमा करायच्या पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक थोडस कुठेतरी घातक ठरलं. त्यानंतर या षटकामध्ये आपण पाहू शकता 6 धावा वसूल करतोय सुनील. अजूनही 35 धावांची गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एक दमदार फटका पाहायला मिळाला परंतु ताकद झोकता आली नाहीये. फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद.
निश्चित येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे. म्हणजेच प्रति षटकामागे सर्वच्या सर्व चेंडू सीमारेषे बाहेर धाडावे लागतील. राम जातोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं प्रेशर निश्चित असेल या धाव बनवण्याचा. यावेळेस मिस टाइम फटका पाहूया. क्षेत्ररक्षक जपावत आहे परंतु अडवू शकत नाही. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे विजयासाठी. गावदेव वेले संघाचा संघनायक कृपया कॉमेंटरशी संपर्क साधायचा आहे. 3 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे विजयासाठी. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज फेल होतोय विजय गुलवी. निश्चित नो बॉलची हाताळणी केली जाते. अजूनही प्रतीक्षा करावी लागेल विजयासाठी. यावेळेस येतोय मोठा फटका 6 धावांसाठी. वेले संघाचा संघनायक आपण यायचा नाणेफेकीसाठी. वेले संघाचा संघनायक.
याचबरोबर आपण पाहू शकता विजय संपादन करतोय जय हनुमान सरवली. तर दोन्ही संघाचे संघनायक प्लीज या नाणेफेकीसाठी. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो जितेंद्र आपण यायचा आहे. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.